सर, उद्याच्या मोर्चा संदर्भामध्ये आपण नागरिकांना काय आवाहन कराल आणि काय आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला बंधुभावांसाठी? नमस्कार. आपल्या माध्यमातून एक संदेश देतोय की उद्याचा मोर्चा हा राजकीय नसून हा लोकांचा ज्वलंत प्रश्न आहे का ज्यांच्या खिशाला डल्ला लागणार आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, कोण सत्ताधारी कोण विरोधक, याच्यापेक्षा जे सत्ताधारी बसलेले आहेत यांनी कशा पद्धतीनं कर आपल्यावर जो लादलेला आहे, बाजूच्या महानगरपालिकेचं जर आपण पाहिलं ते दरामध्ये आपल्याला दाखवलं की कशा पद्धतीनं ती तफावत आहे. माझं इथल्या नागरिकांना एक आव्हान आहे का हे मोर्चा कोण काढतेपेक्षा आपल्यासाठी मोर्चा समजून किमान एक दिवस या मोर्चामध्ये सहभागी व्हा. शेवटी आपण जर आंदोलन करून जर मोर्चा काढला नाही तर ह्या प्रशासनाला ह्या प्रश्नाची दखल करणार नाही आणि मग त्यांना वाटतं का सर्व काही आलबेल आहे. आणि ज्या पद्धतीनं शास्तीवरून बॅनरबाजी श्रेयवाद झाला त्याच्यावरून लोकांना असं वाटतं का मालमत्ताच कमी झालं. मुलामध्ये मालमत्ता काही जैसे ते आणि त्याच्यावर 10% व्याज. म्हणून माझं नागरिकांना आव्हान आहे की आपला जो कोणी खिसा चोरणार आहे, कापणार आहे, त्या प्रशासनाला, त्या भाजपा सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी उद्या हजारोच्या संख्येनं आपण त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा एवढी आपल्याला विनंती करतो. रूट कसा असणार आहे? उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आश्वासन फुटलं इथे जमा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते लाईन आणि मागे आपल्याला महापालिकेवर तो मोर्चा न्यायचा. माझा समस्त नागरिकांना आव्हान आहे की किमान आपल्या घरातील एक नागरिक, पुरुष, महिला, युवक जो कोणी शक्य आहे त्यांनी येऊन रस्त्यावरून हजारोच्या संख्येनं आपल्या या मालमत्ता कराच्या दरामध्ये आपल्याला जर सवलत हवी असेल तर रस्त्यावर उतरून त्याचा निषेध नोंदवावा.